सगळे हाय गाईज, कशा आहात सगळे. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि एकदम छोटासा व्लॉग असते रोजचा, जे मी कामं करते तशामधूनच दाखवते मी. आणि जास्त काही नसते, घरातले कामं बस एवढेच असतात. आणि इथचं मला क्लीन करायचं होतं आज, आणि कामं भरपूर जास्त होते आणि त्याची काही लिमिटच नव्हती. आणि मी सकाळून अर्धेहून जास्त कामं करून घेतले होते. 7:30च्या तेवढ्यात मी नाश्ता बनवला होता. आणि नाश्त्यामध्ये काहीच असं वेगळं नव्हतं, एकदम सिंपल पोहे, जिरा आणि मोहरी आणि हळद टाकून. कारण ते कांदा मिरची आणि शेंगदाणे टाकून आवडतात, पण मूड नसतो कधी कधी खायचा. बस असंच आमच्या घरात पण. आणि असे पोहे लेकरं पण खातात, तर मी असे जास्त बनवते. आणि बघू शकता, मी पोहे आधीच धुवून ठेवले होते. आणि त्याच्यानंतर पोहेचा आम्ही नाश्ता केला आणि मग बाकी रुटीनचे कामं केले. आणि स्वयंपाक मी याच्यासाठी दाखवलं नाही रेसिपी, कारण भेंडीची भाजी आणि पोळी असं असल्यामुळे मी म्हटलं रोज रोज भेंडीची भाजी दाखवणं चांगली नाही. तर सगळं काम झाल्यावर क्लिनिंग पूर्ण झाली होती आणि बाहेरची क्लिनिंग बाकी होती, बस तीच पूर्ण करायची होती आज. आणि बघू शकता, मी पूर्ण पुसून क्लीन करून घेतलं, पण अजून एक वेळा पुसायचं होतं कारण प्लॅस्टरचे खूप डाग असतात. आणि त्याच्यानंतर संध्याकाळचे पण स्वयंपाकची तयारी मी लवकरच केली होती, कारण लवकर स्वयंपाक केला ना तर मग लाईन पण गेली तर काही असं वाटत नाही, कारण पाऊस हवा खूप होती. आणि हे आहे संध्याकाळची वेळ, म्हणून मी दार लावून घेतले, कारण पावसामुळे विजा खूप कडचून राहिल्या होत्या. आणि सगळी क्लिनिंग झाली आणि स्वयंपाक पण चालू होता, साईड बाय साईड स्वयंपाक चालू होता. मी इथे दाखवत होते की पहा वातावरण कसं आहे. आणि मी दारं सगळे लावून घेतले होते, कारण विजा कडचून राहिल्या होत्या. आणि स्वयंपाक पण चालू होता. आणि बाहेर बघा किती कचरा उडून येत होता, मग मी डबल त्याला झाडून घेतलं. आणि असंच आमचं रोजचं काम असते आणि रोजचं रुटीन असते. फक्त कामाचं शेड्यूल खूप एकदम परफेक्ट बसून दिलं की मग एवढी काही कामाची टेन्शन नसते. आणि बघू शकता, हॉल ओला, म्हणजे पावसामुळे ओला होतो, पण असं काही वाटत नाही. आता पाऊस तर येणारच आहे पावसाच्या दिवसात. तर बघू शकता, असा आमचा सिम्पलसा रुटीन होता. आणि नाश्ता तुम्ही बघितल्यास व्हिडिओ आवडला तर नक्की पहा.